तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तसंच माजी खासदार पद्मसिंग पाटील यांच्यावर चुलत भाऊ पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा आरोप आहे. 3 जून 2006 ला मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे आज पद्मसिंग पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपींचा फैसला होणार आहे. तर या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 3 जून 2006 ला काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली. मुंबईहून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली. माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंग पाटील यांच्यावर हत्येचा आरोप आहे. राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.